नमस्कार मित्रांनो, मी महेश तुमचं स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। सो मंडळी, परत आपला प्रवास असणार आहे कोकणामध्ये, तो म्हणजे रामेश्वर ट्रॅव्हल्सने। रामेश्वर ट्रॅव्हल्सची नवीन बस आलेली आहे, फुल्ली स्लीपर अशी बस आहे आणि त्याच बसने आजचा प्रवास असणार आपल्या। तर आम्ही आलो आहोत बोरवली नॅन्सी कॉलनी जवळ, ॲक्सिस बँकच्या स्टॉप जवळ। तर इथून ती बस सुटणार आहे। टाईम आहे बसचा 6:05 आणि आत्ता जस्ट वाजले 6। तर बघूया बस आली ना तर आपल्या पूर्ण प्रवासाला सुरू करूया। मंडळी, आम्ही ना आता नॅशनल पार्क जवळ आलेलो आहेत आणि आजच्या माझ्या प्रवासांना मनाली पण सोबत आहे, बघू शकता। तो आपल्यासोबत आज मनाली सुद्धा आहे। आपल्या मागे बघू शकता सगळे असे ऑफिस आहेत ट्रॅव्हलचे। तुम्हाला जी औदुंबर विजयानंतर जी पण बस असेल ना तिथे तुम्ही बुक करू शकता किंवा ऑनलाईन पण बुक करू शकता। सो फायनली मित्रांनो, आपण गाडीमध्ये आलेलो आहोत आणि गाडीचं इंटरव्ह्यू तुम्ही येताच बघू शकता। ही एंट्री आहे, बघू शकता ही एंट्री आहे। आपण आता वाईड अँगल बघतो, 1x करतो मी। सीट तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर अशा सीट केलेल्या आहेत यार। वाईड अँगल दाखवतो, लाइटिंग वगैरे भारी आहे। साई भक्ती ट्रॅव्हल्स असं गाडीचं नाव आहे आणि वरती सीट नंबर पण दिले आहेत A1 B1, इथे 11K आणि अप्परवाली सीट पण तुम्ही बघू शकता, एक नंबर आहे सीट आहे। ही साईडची सिंगल सीट पण तुम्ही बघू शकता, पडदे वगैरे एकदम प्रॉपर दिलेले आहे मित्रांनो। आपली सीट कोणते, चार्जिंग पॉईंट पण बघू शकता, सगळं दाखवणार आहे तुम्हाला मी। एकदा तुम्हाला मी फ्रंटपासून ते लास्टपर्यंत असं नेतो तेव्हा तुम्हाला दाखवतोय बघा। एक नंबर लास्टची सीट पण बघा। आता सीट गाडीमध्ये सध्या कोणीच नाही आहे, आम्हीच फक्त आहोत दोघं जण। एक नंबर गाडी आणि आमची सीट कोणती माहिती आहे, आपण दररोज आहे अप्परची स्लीपर घ्यायचो। या टायमाला मनाली मला बोलली खास करून की आपण लोअरमध्ये घेऊया स्लीपर, त्याच्यामुळे आम्ही लोअरमध्ये घेतले। थर्ड सीट आहे आमची पुढून, म्हणजे फर्स्ट सेकंड आणि ही थर्ड, तर ही आमची सीट आहे। तुम्हाला सगळं काय दाखवतो, चला सीटवर जाऊया। तो मंडळी बघू शकता मी आता लोअरच्या सीटवर आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे असा मोठा अशी म्हणजे कमीत कमी 2.5 फूट तरी जागा आहे। इकडे तुम्हाला सगळं काय ठेवायला दिलेलं आहे। इथे बॉटल ठेवू शकतो तुम्ही, इथे आपली एक बॅगसुद्धा राहील आणि सीट पण एकदम बघा कम्फर्टेबल वाटतात। बघूया आता कसं बसल्यावर आपल्याला चार्जिंग पॉईंट पण दिलेलं आहे। या साईडला पण एक चार्जिंग पॉईंट दिलेला आहे आणि बघा ना कारला कशा सीट असतात तशा सीट इथे बसण्याकरिता दिलेल्या आहेत। इथे आपण मोबाईल ठेवू शकतो चार्जिंग लावल्यावर आणि वरती एसीचे ब्लोअर दिलेले आहेत। ही पण लाइटिंग पण चालू आहे, लाइटिंग पण दिलेलं आहे प्रत्येकांना आणि पडदे वगैरे पण इथे दिलेले आहेत बघू शकता। म्हणजे सेफ्टीसाठी गाडी एकदम एक नंबर आहे बघा। ही आपली झाली लोअरची सीट। वाजले 6:16 आणि आपली गाडी ही 6:05 परफेक्ट आली। ही आली अप्परवाली सीट, सगळ्यांना दिले चार्जिंग पॉईंट। सीट पण बघा कारमध्ये जशी असते बसण्याकरिता तशी दिलेली आहे। वरती एसी फ्लोअर, पडदे वगैरे सेम आहे जसं खाली आहे तसंच। मस्त गाडी वाटते की नाही, एक नंबर ना यार। मंडळी पाहू शकता आता मी सिंगल सीटला आलेलो आहे लोअरच्या, अप्परला सेम अशी सीट आहे। इकडे पण तुम्ही बघू शकता एक बॅग राहिला असं हे स्टँड आहे, इथे बॉटल राहू शकते। इथे एसीचे फ्लोअर आहेत, एसीचे फ्लोअर असे बंद चालू करू शकतो आपण आणि खाली इथे पण बघू शकता सीट। मला ही सीट एकदम एक नंबर वाटली, ही सीट मला एक नंबर वाटली बसण्याकरिता। वरती एसीचे फ्लोअर सेम आहे, इथे पडदे आहेत पण सिंगल सीट पण तुम्ही बघू शकता ना कम्फर्टेबल वाटते मला। गाडीमध्ये येताच आनंद असा झाला, इंटेरियर वगैरे आणि लाइटिंग वगैरे मस्त छान दाखवलेलं आहे। बघूया आता आपला प्रवास कसा होतोय मित्रांनो। 6:19 झालेले आहेत, तर आता आपण आलो कांदिवलीला। चला पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो। मंडळी इथे नंबर पण बघू शकता, अप्परची 3 आणि 4 आणि लोअरची CD आणि इथे पण बघू शकता राईट साईडला अप्परची 12 नंबर आणि लोअरची L असे इथे सीट नंबर प्रॉपर असे लिहिलेले आहेत। तर मंडळी तुम्हाला ना दाखवतो मी प्रत्येक सीटला ना हॅमर देखील दिलेलं आहे, म्हणजे इमर्जन्सी जर काय प्रॉब्लेम झाला तर आपण त्या हॅमरने काच फोडू शकतो। तो बघू शकता या सीटला पण दिलेलं आहे। मी थोडं गाडीचं ना गाडीची थोडी निरीक्षण केली तर सगळ्या सीटला हॅमर दिलेलं आहे। तुम्हाला मी दाखवतो, मागच्या सीटला पण दाखवतो, वाईड अँगल ठेवतो इकडे बघा। या सीटला पण हॅमर दिलेला आहे, इथे पण दिलेलं आहे, ह्याला पण हॅमर दिलेलं, या सीटला पण हॅमर दिलेलं आहे। अच्छा, प्रत्येक सीटला ना हॅमर देऊन ठेवलेलं आहे, म्हणजे इमर्जन्सी जर काय प्रॉब्लेम झाला तर आपण त्याचा यूज करू शकतो। हे तुम्हाला मी का सांगतो मित्रांनो, कारण की ही नवीन गाडी आहे, साई भक्ती ट्रॅव्हल्स अशी ही कोकणात जाणारी नवीन गाडी आहे आणि नवीन गाडीमध्ये आपल्याला एवढे सुविधा देत आहेत म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय। आणि एसी पण बघू शकता वरती मस्तपैकी फ्लोअरला अशी एसी आहे, तर ती एसी सुद्धा आपल्याला प्रॉपर अशी लागते, म्हणजे गरमीत आपल्याला या गाडीचा उपयोग ना खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो।
सो मंडळी बघू शकता, बाहेरून मी गाडी नाही एकदा तुम्हाला सिनेमॅटिकमध्ये दाखवलेली आहे. गाडी एक नंबर वाटते. मागे तुम्ही बघू शकता साई भक्ती अशी गाडीचं नाव आहे आणि एक नंबर गाडी वाटते. म्हणजे कोकणात जाणाऱ्यांना अशी एक चांगली प्रॉपर गाडी दिलेली आहे, जेणेकरून मुंबईवरून कोकणवासी हा चांगल्या पद्धतीने झोपून असा एसीच्या प्रवासात जाऊ शकतो. चला आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये गाडी बघूया. तो मंडळी संध्याकाळचे वाजले 6:30 असे पॅसेंजर येत आहेत. पुढे पुढे जशी गाडी जाते बघू शकता. आता पॅसेंजर तिकडे आलेले आहेत आणि पॅसेंजर सगळे क्लिअर अशी म्हणजे पॅसेंजरला सीट वगैरे प्रॉपर दाखवतात आणि बसवतात. तर तुमचं नाव काय? आदित्य तानवडे. आदित्य धनावडे. तानवडे. ओके. तो दादा पण आपल्याला चांगलं सांगतायत. व्हिडिओ करायला परमिशन पण दिलेली आहे. मी त्यांच्याकडून परमिशन पण घेतली. तुम्हाला बोलले की तुम्ही व्हिडिओ करा आरामात, काही प्रॉब्लेम नाही आहे. सो मंडळी बघू शकता, आपण लाईट पण लावलेली आहे, एकदम प्रॉपर आपण दिसतोय. तर तुम्ही बघू शकता हाईट पण आहे ना गाडीची, म्हणजे एखाद्याच्या डोकं लागणार नाही वरती, एवढी हाईट आहे. दोन हाताचं असं अंतर आहे. आता मी आता पूर्ण असं वरती जर बसलो सीटवर हे करून तरी पण ती सीट बघा लागत नाही. ते अशी थोडासा अंतर येत आहे. फक्त हा जो भाग आहे ना हा एसीसाठी आलेला आहे फ्लोअरचा, त्याच्यामुळे हा थोडासा भाग खाली आहे. पण या साईडला कोण बसणार नाही. बसण्याकरिता जर या अशा कार टाईप सीट दिलेल्या आपण या साईडलाच बसू. आणि अजून पण बघा 3 बोटांचा अंतर आहे, डोक्याला काय लागणार नाही. आणि वरती पण प्लायवूड असा, म्हणजे डोक्याला काय इजा होणार नाही जर गाडी स्पीड ब्रेकरला गेली. तर आत्ता तर मी बोरिवलीपासून प्रवास चालू केला आहे. गाडी आता बँड्राच्या आसपास आलेली आहे वाटतं, जोगेश्वरीच्या आसपास. मी अजून फ्रंटला गेलो नाही. फ्रंटला पण आपण जाणार आहे, म्हणजे आपल्या कॅबिन व्ह्यूला पण आपण जाणार आहे. तो मंडळी पाहू शकता तुम्ही, गाडी आहे ना आपल्या बोरिवलीवरनं सुटून मालाड, जोगेश्वरी, अंधेरी, बँड्रा असं करून आता जाते गाडी सायनला. सायन हॉस्पिटलवरून गाडी ही सरळ जाणार आपल्या पनवेलच्या दिशेने. माटुंगा रोड. सो मंडळी पाहू शकता गाडीने रूट चेंज केलेला आहे. धारावीला टर्न न मारता गाडी आली आहे माहीमला. आता माहीमवरून गाडी माटुंगावरनं गाडी जाते दादरला. बसू शकतो कारण की पॅसेंजर गाडीमध्ये जास्त आलेले नाही आहेत. टोटल जर बघायला गेलो तर 6 पॅसेंजरच आहेत. तो बघूया आता गाडी दादरला आलेली आहे. सो मंडळी दादर टीटीला गाडी आलेली आहे. दादर टीटीवरनं गाडी लेफ्ट मारून आत्ता गाडी सायनला जाईल. म्हणजे अशी गाडी ही सायन हॉस्पिटल मार्गे जाणार आहे. ओके. धारावीतून लेफ्ट मारून पण गेली असती, पण तिथून ते लेफ्ट मारून न जाता माहीम, माटुंगा असं करत दादरला आता ईस्टला दादर टीटीला येऊन लेफ्ट मारून सायन मार्गे जाते. म्हणजे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून गाडी जाते. मंडळी गाडी ना मानखुर्दच्या पुढे आलेली आहे आणि गाडी लागलेली आहे पेट्रोल पंपवर डिझेल भरायला. आणि गाडीचा ना बाहेरून इंटेरियर एक नंबर वाटतं. बाहेरून म्हणजे गाडी बाहेरून दिसायला एक नंबरच वाटते आणि आतून इंटेरियर तर त्याच्यापेक्षा एक नंबर आहे. तुम्ही बाहेरून पण बघू शकता. आतला हा पॅसेज तुम्ही बघताय ना समोरचा, हा पॅसेज बघा किती भारी वाटतोय. या बघा हा पॅसेज आहे ना किती भारी वाटतोय बघा बाहेरूनच. आणि आतून तर एक नंबर यार खरंच. गाडी बाहेरून कडक बनवलेली आहे. ॲक्च्युली मगाशी आहे ना गाडीमध्ये चढताना तुम्हाला गाडी प्रॉपर दाखवता आली नाही. आणि आता बोललो डिझेल पंपवर गाडी जर थांबलेली आहे तर तुम्हाला प्रॉपर गाडी दाखवूया. त्याच्यामुळे बोललो डिझेल पंपवर थांबलो तर खाली उतरलो मी आणि गाडी तुम्हाला प्रॉपर दाखवली. आणि खरंच ना गाडीचा कलर, गाडी एक नंबर अशी म्हणजे डिझाईन केलेली आहे, जेणेकरून गाडी बाहेरनं कोणी जर बघितली ना गाडी प्रॉपर आणि गाडी मस्त वाटेल. प्रवाशांना परत प्रवास करायसारखं वाटेल अशी गाडी बनवलेली आहे. तो मंडळी बघू शकता असा हा गाडीचा कॅबिन व्ह्यू आहे. पुढे स्टेअरिंग आहे, इथे स्पीडोमीटर, घेअर दिलेला आहे इथे आणि हार चढवलेला आहे. देवबाप्पांना पण हार चढवलेला आहे, साईबाबांना हार चढवलेला आहे. पुढे मिरर आहे, इथे एक फॅन देखील दिलेला आहे ड्रायव्हर दादांसाठी.
आणि पाठी अशी एक जागा आहे झोपण्याकरिता, वरती सेकंड जागा आहे झोपण्याकरिता आणि प्रॉपर असा कॅबिन व्ह्यू आहे बघू शकता तुम्ही. आणि गाडी डिझेल भरून आता निघत आहे आपल्या कोकणच्या दिशेने. वाजले आहेत रात्रीचे 8:50. सो मंडळी रात्रीचे 10:30 वाजलेले आहे आणि आपण आता आलो आहोत पळसपे फाट्याजवळ. पाहू बघा लाईट पण लागलेली आहे आणि हा असा आपला कॅबिन व्ह्यू आहे बघू शकता. आता तुमचं नाव काय आहे? अनिकेत. ओके. दादा आपले अनिकेत कुंबळे. कुबळे. ओके. आणि तुमचं नाव दादा? दावेश शहा. दादा तुमचं नाव? ऋषिकेश सावंत. आदित्य दानवडे. सो असे सगळे 4 मंडळी आहेत आपल्यासोबत आणि कोकणचा प्रवास आपला होत आहे मित्रांनो. असे प्रवासी सोबत असेल ना तर आपला प्रवास एकदम उत्तम होतो. त्या गाडीला काय ड्रायव्हर नाही भेटणार तुम्हाला, क्लीनर नाही भेटणार, स्टाफ नीट भेटणार बोलणारा, मालक चांगले आमचे शिवरामेश्वरचे मालक आहे गिरीश बाने. ओके ओके. या गाडीवर मला त्याचं नाव नाही दिसलं खरं सांगू तर. नाही ॲक्च्युली ते नाव टाकायचं राहिलं आहे. ओके. गाडी आहे ना त्याच्यामुळे नाव टाकायचं या गाडीची हो. आपल्या 4 गाड्या तिसरी ट्रिप. 4 गाड्या कमी राहिल्या. फर्स्ट गाडी 3:45ला मुंबई टू मालवण चालते. सेकंड गाडी 4 PM ला मुंबई वाया पुणा सॉर्गेट करून कोल्हापूर चालते, कोल्हापूर गोवा चालते 4 PM. 6 PM गाडी आपली बोरिवली वाया सायन पनवेल करून गोवा चालते, मडगाव. 3 गाड्या मडगाव. हिचा आपला स्टार्टिंग पॉईंट बोरवली आणि लास्ट स्टॉप आहे मडगाव. बोरवली 4 PM चा बोरवली आहे. ही गाडी जाते मडगावला 9:30. ओके. 6 PM ची गाडी मडगावला जाते 11 PM. जो आपण आता प्रवास करतो. नाही ॲक्च्युली कसं माहिती आहे मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, प्रायव्हेट गाड्यांचं स्टाफ जर बघायला गेलो ना थोडंसं आपलं बोलणं थोडंसं हे असतं, पण यांच्यासोबत मी जे बोलतो आहे ना माझ्याशी चांगले संवाद करतात, मला माहिती पण चांगल्या पद्धतीने देतो आहे. मी एक यूट्यूबर आहे म्हणून नाही बोलत आहे, कारण की मी काल कॉलसुद्धा केला ना तेव्हा पण एक माझ्याशी लेडीज बोलत होते, पण ते पण माझ्याशी चांगले बोलत होते, मला समजावून सांगत होते सीटबद्दल वगैरे. तर सगळे स्टाफ इथे बघा तुम्ही चांगले आहेत, आपल्याला समजावून सांगत आहेत. आता सीटबद्दल पण मी मागाशी बघितलं तुम्हाला सांगितलं, प्रॉपर ते सीट पॅसेंजरला दाखवत आहेत आणि बसायची सोय देखील करत आहेत. म्हणजे आमच्या मालकांचे संस्कार आहेत. हे तर आहे. पॅसेंजर आपले देवासारखे असतात, त्यांच्याशी नीट बोललं तर आपली गाडी चालते. बरोबर असं का आम्हाला मालकांचं. आणि आपल्या शिवरामेश्वरमध्ये टोटल 12 स्टाफ आहे. 12 ऑफिसला 4 स्टाफ आहे. ओके. 2 ड्रायव्हर, 1 क्लीनर मालवण गाडीवर, गोवा गाडीवर 2 ड्रायव्हर, क्लीनर. हे सगळे स्टाफ तुम्हाला म्हणजे सुशिक्षित भेटणार. लिंक वगैरे करून करणारे आमचे म्हणजे ओनर स्टाफ ठेवतच. असंच पाहिजे, असे जर स्टाफ असेल ना तर गाडी पण व्यवस्थित राहते. मंडळी आपण आता कर्नाळ्यामध्ये आलेलो बघू शकता. आणि दादा आहेत ना माझ्यासाठी उठले आहेत, मला एक सीट दिली आहे बसण्यासाठी. मी थोड्या वेळेस व्हिडिओ करीन मित्रांनी, परत पुन्हा एकदा येईल. असं काय ना आपण तुम्हाला मी कशेडी घाटचा व्ह्यू देखील दाखवीन. कशेडी घाटचा सध्या आता चालू नाहीच आहे, आपण कशेडी टनेलमधून जाऊ. कशेडी टनेलसुद्धा पुन्हा एकदा बघूच आपण. मंडळी रात्रीचे वाजले 10:56 आणि गाडी आलेली न्यू मिलन हॉटेलजवळ. मस्तपैकी पोटभर जेवूया आपण आणि आपल्या पुढच्या कोकणच्या प्रवासाला लागूया. चला. सो मंडळी वाजले 11:44 आणि आता गाडी निघाली आहे न्यू मिलन हॉटेलजवळ. न्यू मिलन हॉटेलजवळ ना जेवण एकदम बेस्ट आहे यार. मी आणि मनाली ना पोटभर जेवलो. लास्ट टाईम पण ना मी या हॉटेलचं नाव न्यू मिलन पॅलेस असं घेतलेलं, तो ते न्यू मिलन पॅलेस नसून न्यू मिलन हॉटेल असं नाव आहे. आपल्या गणपतीपुळेचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. तो हॉटेलमध्ये जेवण ना खरंच सांगतो, तुम्ही जर कधी आलात तर नक्की या हॉटेलमध्ये ट्राय करा. सबसे बेस्ट म्हणजे ना
चिकनचे सगळे पदार्थ आहेत ना सगळेच बेस्ट आहेत, एकदा नक्की ट्राय करा. वाजलेत रात्रीचे 11:56. जरा बोललो झोपूया आणि आपण पुढे नंतर कॅबिन व्ह्यूमध्ये जाऊया. थंडीचा ऑलरेडी सीझन आहे आणि त्याच्यामध्ये AC स्लीपर, आपली फुल्ली स्लीपर बस, ती पण AC वाली. एवढी थंडी लागते आहे ना, पण एक उत्तम सोय म्हणजे इकडे चादर पण आपल्याला दिलेली आहे, तर आपण एक चादर घेऊन थोडं कम्फर्टेबल फील करू शकतो. त्यावेळी गिरीश सरांच्याकडून फॅमिलीमधून जर व्हिडिओ बघत असेल ना तर खरंच तुम्हाला थँक्यू बोलतो आहे मी गिरीश सर, कारण की आम्हा कोकणकरांसाठी एवढी सुंदर अशी बस तुम्ही फुल्ली स्लीपर अशी दिलेली आहे, जेणेकरून आमचा कोकणकर जेव्हा कामावरून मुंबईवरून दमून कोकणामध्ये जाईल तेव्हा फुल्ली स्लीपरने प्रवास करून म्हणजे आराम करून तो आपल्या गावी पोहोचेल. म्हणून गिरीश सरांच्या फॅमिलीमधून जर कोण व्हिडिओ बघत असेल तर खरंच गिरीश सर थँक्यू, तुम्ही आम्हाला अशी उत्तम अशी बस आम्हाला दिलेली आहे, आमच्या कोकणकरांसाठी अशी उत्तम बस दिलेली आहे. गिरीश बाणे सर जर कोणाला माहिती नसेल तर नक्की सांगतो, सगळ्यांना माहितीच असेल पण एक इन्फॉर्मेशन म्हणून तुम्हाला मी सांगतो. गिरीश बाणे सर हे शिवरामेश्वर ट्रॅव्हलचे मालक आहेत. वाजलेत 1:20 रात्रीचे आणि आपण थोड्याच वेळात आता माणगावमध्ये पोचणार आहोत. आणि बघू शकता आपले पायलट दादा आता चेंज झालेले आहेत. मुंबई ते पेनपर्यंत दुसऱ्या दादाने गाडी आणली, आता पेनपासून पुढे हे दादा आपली गाडी घेऊन जात आहेत. फायनली मित्रांनो 1:21 आणि आपण माणगाव एस टी डेपोजवळ पोहोचलेलो आहोत. मध्यरात्री 1:26 झालेले आणि सगळे पॅसेंजर झोपलेले आहेत आणि या पॅसेंजरला व्यवस्थितरित्या आपल्या गावाला म्हणजे आपल्या गावच्या घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी फक्त अशा ड्रायव्हर त्यांचीच असते. खरंच लोकांना सॅल्यूट आहे, कारण की रात्रीचा प्रवास लोक स्वतःच्या डोळ्यावर झोप न येता करत असतात अशा सुनसान रस्त्यावर. तर एकदा ड्रायव्हर दादांसाठी खरंच लाईक करा, कारण की त्यांना मानलं पाहिजे. पूर्ण पॅसेंजर मित्रांनो झोपलेले आहेत पण ते स्वतः एकटे जागे आहेत आणि अशी गाडी चालवतात. सावित्री व गंधारी नदीच्या काठावर वसलेले महाड शहर तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 सत्याग्रह करून महाड शहर हे इतिहासात अमर केले. या कोकणातल्या महाड शहरात आपण प्रवेश केलेला आहे, ते म्हणजे रात्रीच्या 1:58 ते पण कोकणात नवीन चालू झालेल्या नवीन अशी करकरीत गाडी साई भक्ती यांच्या.
मंडळी 2:11 झालेले आहेत आणि रायगड जिल्ह्यातील असणारे पोलादपूर तालुका या पोलादपूर गावी आपण प्रवेश केलेला आहे. नवीन कोरी अशी करकरीत गाडी ती म्हणजे साई भक्ती या गाडीने आपण प्रवास करत आहोत. तो पण त्यांच्या कॅबिन व्ह्यू ने. तर हा कॅबिन व्ह्यू नक्की तुम्हाला कसा वाटतोय ना आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा की हा कॅबिन व्ह्यू कसा आहे. आणि साई भक्ती गाडी आपली कोकणातची नवीन धावती आहे ही गाडी पण कशी आहे हे तर नक्की सांगा. आणि जर कोणी पोलादपूरमधला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा की आम्ही पोलादपूरकर. सो आपण आता पोलादपूरच्या अंडरग्राऊंडमधून जात आहोत आणि वरतीच लेफ्टला महाबळेश्वर गेलेलं आहे. मंडळी सकाळचे वाजले आहेत 6:34 आणि आपण राजापूरला आलेलो आहोत. मुंबई गोवा महामार्गावर असणारा सर्वात मोठा उंच पूल उन्हाळे गावाचा. त्या पुलावर आपली गाडी आलेली आहे आणि ना गाडी मस्त आणलेली आहे. आपण जेव्हा कशेटी टनलनंतर झोपलो ना तर डायरेक्ट आता मी राजापूरला उठलो. म्हणजे गाडीमध्ये मला काय असं धाकधूक वाटलं नाही. एकदम फुल्ली स्लीपर गाडी आपली आरामदायी अशी गाडी आहे. झोपण्यासाठी पण बरी आहे. आणि दादानी गाडी खूप छान अशी आणलेली आहे टायमावर. जास्त गाडी लेटसुद्धा झालेली नाही. पाहू शकता आपण आता राजापूरला आलेलो आहोत. मंडळी बघू शकता पॅसेंजरला उतरण्याची पण सोय आपल्याला दिलेली आहे इथे. चला जाऊ दे. सकाळचे 6:52 झाली आणि आली गाडी खारेपाटणला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वागत. ते पुढे वनश्री विसाव म्हणून हॉटेल आहे. ते बाळासाहेबांच्या काळात म्हणजे ज्यावेळेला काढा वगैरे होता त्यावेळेला ते मधुकर राऊत म्हणून होते आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्क प्रमुख होते. 18 वर्ष त्यांनी सांभाळलं. तर त्यांचं ते हॉटेल आहे इकडे. जेवण मिळतं ना खूप चांगलं. म्हणजे कधी असं तुम्हाला वाईट जेवण मिळणारच नाही तिकडे. काय 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 हॉटेल ठिकाणी तुम्ही बघितलं असाल की तुम्हाला तेल वगैरे खराब असतं काय म्हणजे उरलं सुरलेलं कधीतरी गरम करून दिलं त्यातला तो प्रकार तिकडे पण नाही. बऱ्यापैकी चांगलं बनवलं. आणि मेन म्हणजे पूर्ण ती घरगुती टीम आहे. बाहेरचे कोण कामगार वगैरे नाही. चांगलं हा ते भाड्याला दिलेलं आहे चालवायला पण मस्त आहे. थांबल्याशिवाय गाडी थांबल्याशिवाय. तो मंडळी वारगावमध्ये असणारी आपली आदिष्टी माता याजवळ आपली गाडी पोहोचलेली आहे. सकाळची वाजलेली आहे परफेक्ट 6:58 2 मिनिटं 7ला आणि गाडी आलेली आहे वारगावला आदिष्टी मातेजवळ.
आत्ताच मंदिराचं ना जीर्णोद्धारचं काम चालू आहे मित्रांनो, पाहू शकता. जेव्हा पण मित्रांनो गावावरनं मुंबईला गाडी जाते ना, तिच्या पायथ्याशी माथा टेकल्याशिवाय गाडी मुंबईला निघतच नाही. सो फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत. नाही घेतो. फायनली मित्रांनो तराळ्याला आपण पोहोचलेलो आहोत. चला दादा, थँक्यू. असा सपोर्ट असून दे. चला ये संभावून या. चला दादा, तुमचा पूर्ण सपोर्ट दादा. चला थँक्यू. असा सपोर्ट असून द्या. चला. सो मंडळी आपण पोहोचलेलो आहोत तराळ्याला. बघू शकता साई भक्ती गाडी, अशी नवीन गाडी निघाली आहे आपल्या कोकणासाठी, तर नक्की एकदा प्रवास करा. चला आता पप्पा पण आले असेल, आपण भेटू त्यांना. चला गाडी आता निघाली आहे. सो मंडळी साई भक्तीचा प्रवास आम्हाला भरपूर आवडलेला आहे आणि आता मी बघू शकता तुम्ही तराळ्याला पोचलेलं आहे. समोर आहे तराळा एसटी डेपो. सॉलिड मस्त प्रवास झाला. नमः शिवा गाडी पण पोचलेली आहे. मस्त प्रवास झाला. तर तुम्ही पण जर कोकणात यायचा प्रयत्न करत असाल, म्हणजे कोकणात जर येत असाल तर साई भक्ती गाडीने नक्की प्रवास करा. शिव रामेश्वर ट्रॅव्हल्स यांच्या थ्रू ही गाडी चालते. तर बुकिंग करताना तुम्ही शिव रामेश्वर ट्रॅव्हल्सच्या इथे बुक करू शकता. खाली डिस्प्लेला नंबर देखील येत असतील. मंडळी बघू शकता आपलं तराळ एसटी डेपो. कोकणात जेव्हा येतं ना यार, हे मन कोकणात राहण्यासारखंच वाटतं. सो मंडळी कोकणात आलो ना तर कोकणात राहण्यासारखंच वाटतं. पण काय करू ना, मुंबईचा जॉब आहे आपल्या, तर जॉबकरिता जावं लागतं. आणि आज आपण सकाळी उतरलो आणि संध्याकाळी परत बसणार आहे यार. कारण की मन जे आहे ना, आपण कोकणात जेव्हा येतो तेव्हा स्वर्गात येतो आणि ह्या स्वर्गात ना पुन्हा यासारखं वाटतं. आणि मी जेव्हा पण येतो ना तेव्हा तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत असतो. आणि खरं सांगतो या कोकणाच्या स्वर्गातून ना परत जाण्यासारखं अजिबात वाटत नाही यार. मन नुसतं ना रडतं, अक्षरशः रडतं. आता मला संध्याकाळी परत जायचंय. नाही इलाजाने मनाली येणार नाही, मनाली थांबणार आहे. 7 दिवस मनाली मस्तपैकी एन्जॉय करणार आहे कोकणात. तर मंडळी मी तुम्हाला पर्सनली सांगतो, मी काय पेड प्रमोशन करत नाही, पण तुम्हाला पर्सनली सांगतो की साई भक्ती या गाडीने ना नक्की प्रवास करा. कारण की पूर्ण स्टाफ त्यांचा, टोटली स्टाफ त्यांचा चांगला आहे. कारण की मी एक यूट्यूबर आहे म्हणून तर माझ्यासोबत चांगलं बघत होते असं नाही. मी त्यांना पहिला कॉल जेव्हा केला ना की गाडी बुक करण्यासाठी, जेव्हा मला कळलं की गाडी नवीन चालू झाली आपल्या कोकणात, तर मी बोललो तर कोकणात जातो तर नवीन गाडीनेच जाऊया. मग मी पहिला फोन केला तर एक कोणीतरी लेडीजने उचलला. माझ्याशी एकदम खूप चांगल्या पद्धतीने ते बोलले. मला सीट कशा आहे, गाडी कशी आहे, सर्व काय व्यवस्थित सांगितलं. आणि त्यांना माहिती नव्हते तेव्हा मी यूट्यूबर आहे. जेव्हा मी गाडी बुक केली वगैरे आणि गाडीसाठी आलो त्यानंतर मी त्यांना बोललो की मी एक यूट्यूबर आहे, तर मी व्हिडिओ शूट करू शकतो का. तर त्यांनी मला क्षणाचा विचार न करता लगेच बोलले की हो तुम्ही करू शकता, बिंदास करा. आणि मग मी व्हिडिओ चालू केला आणि त्यांचा पूर्ण स्टाफ त्यांचा सपोर्टिव्ह आहे. तर नक्की मी तुम्हाला पर्सनली एक सांगतो, गाडी कोकणात जर येत असाल साई भक्ती या गाडीने नक्की प्रवास करा. मंडळी या सुद्धा आपल्या बस चालतात. NWKRTC या पण आपल्या तळ्यामध्ये बस चालतात, बघू शकता तुम्ही. आता ही वाटतं गोवा मार्गे जाणार आहे. असं होतं मित्रांनो, आम्ही तराळ्यात पोचलेलो आहे आणि वाजले आहेत सकाळचे 7:14. तर या व्हिडिओमध्ये एवढंच असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू आपण दुसऱ्या व्लॉगमध्ये. बाय बाय.